नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के बी के या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही जी केचे शॉर्ट पॉईंट बघणार आहे। म्हणजे छोटेच राहणार आहे, 2-3 मिनिटाचा व्हिडिओ होईल आपला। त्याच्यामध्ये जे काही इम्पॉर्टंट पॉईंट आहे ते सगळे इम्पॉर्टंट पॉईंट आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे। तर चला, तुमचा वेळ न घेता मी व्हिडिओला सुरुवात करतो। त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। बघा, या ठिकाणी महिला महाराष्ट्र काय रे महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2025 कोठे आयोजित केली होती। याचं बरोबर उत्तर काय रे? वर्धा। तर वर्धा या ठिकाणी काय आयोजित करण्यात आले होते रे? महिला महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा कोणत्या ठिकाणी? वर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती। आणि ती कधीची होती? 2025 सालची। लक्षात ठेवायचे वर्धा। वर्ध्याला काय रे? डबल एक, वर्ध्याला हत्ती संशोधन केंद्रसुद्धा आहे। काय रे? वर्ध्याला हत्ती संशोधन केंद्रसुद्धा आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर समोरचं बघा, 2 नंबरचा पॉईंट, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2025 कोठे आयोजित केली होती। बघा, ह्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? जी ह्या ठिकाणी वर्ध्याला कोणाची झालती रे? महिलाची कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती वर्ध्याला। आणि जी महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा आहे ही जी की दरवर्षी होत असते, ही कुठे आयोजित करण्यात आली होती? ही अहिल्यानगर या ठिकाणी, म्हणजेच काय रे? अहमदनगर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती 2025ची जी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आहे ती। ही कोणाची आहे रे? जी अहिल्यानगर या ठिकाणी आयोजित करण्यात आली, ही पुरुषांची। महिलांची कुठे? वर्धा या ठिकाणी। सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? क्षेत्रफळाने अहिल्यानगर। त्यानंतर 3 नंबरचा प्रश्न बघा, या ठिकाणी महिला महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा, बघा, महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2025ची विजेती कोण आहे? IMP प्रश्न आहे। जी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत 2025ची विजेती ठरलेली आहे ती ठरलेली आहे भाग्यश्री फंड। कोण रे? भाग्यश्री फंड। लक्षात ठेवायचं आहे, IMP प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टीने। त्यानंतर नेक्स्ट स्लाईडमध्ये बघा, आपले प्रश्न आहे काही, या ठिकाणी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2025 विजेता कोण आहे? तर बघा, पृथ्वीराज मोहोळ। बघा, पृथ्वीराज मोहोळ हे जे आहे हे महाराष्ट्र केसरी पुरुष विजेता ठरलेले आहे, पृथ्वीराज मोहोळ हे। त्यानंतर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष कोण आहे? तर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष कोण आहे रे? तर ते आहे संजय सिंह। संजय सिंह हे जे आहे हे भारतीय कुस्ती महासंघाचे काय रे? अध्यक्ष आहे। त्यानंतर महाराष्ट्र राज्य कुस्तीगिरी संघाचे अध्यक्ष कोण आहे? हे आपण भारताचे कुस्ती महासंघाचे बघितले, तर महाराष्ट्र राज्य कुस्तीगिरी महासंघाचे कोण आहे? तर रामदास तडस हे आहे महाराष्ट्र कुस्ती संघाचे अध्यक्ष। त्यानंतर नेक्स्ट बघा, या ठिकाणी काही महिलांविषयी प्रश्न आहे ते बघून घेऊ आपण थोडक्यात। या ठिकाणी बघा, सुजाता सैनिक महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिल्यांदाच मुख्य सचिव बनलेले आहे। तर महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्य सचिव कोण बनलेले आहे? तर सुजाता सैनिक। लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर राज्य पोलीस महासंचालकाच्या, बघा, राज्य पोलीस दलाच्या प्रमुख महिला DGP महासंचालक कोण आहे? तर बघा, रश्मी शुक्ला ह्या ज्या आहे या राज्याच्या पोलीस दलाच्या काय रे? प्रमुख पहिल्या महिला DGP आहे महासंचालक। विचारलं तर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला महासंचालक कोण? तर रश्मी शुक्ला। त्यानंतर पहिल्यांदाच राज्याच्या प्रधान मुख्य वनरक्षकपदी कोणत्या महिलाची म्हणजे ह्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर शोभिता बिश्वास ज्या आहे त्या पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्याच्या प्रधान मुख्य वनरक्षक बनलेले आहे। कोण रे? शोभिता बिश्वास। लक्षात ठेवायचे। त्यानंतर शेवटची स्लाईड आहे आपली। बघा, ह्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे, अश्विनी बडे काय रे? अश्विनी बडे हे काय रे? मुख्यमंत्री कार्यालयाचे काय सचिव बनलेले आहे। तर ह्या पहिल्या महिला सचिव आहे ज्या की मुख्यमंत्री कार्यालयाचे काय बनलेले आहे? सचिव बनलेले आहे। काय त्यांचं नाव? अश्विनी भिडे हे। त्यानंतर महाराष्ट्र हेल्थ युनिव्हर्सिटीच्या कुलपती कोण बनलेले आहे? तर महाराष्ट्र हेल्थ युनिव्हर्सिटीच्या ज्या कुलपती आहे त्या ठरलेल्या लेफ्टनंट जनरल माधुरी कानेटकर। कोण रे? लेफ्टनंट जनरल माधुरी कानेटकर। त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा, डॉक्टर अपूर्वा पालकर। समोरचं बघा, या ठिकाणी डॉक्टर अपूर्वा पालकर हे काय रे? महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाचे काय MSSUचे संस्थापक कुलगुरू बनलेले आहे। विचारू शकते, महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाचे संस्थापक कोण बनलेले आहे? तर कोणत्या महिला बनलेल्या आहे? तर त्या बनलेल्या आहे डॉक्टर अपूर्वा पालकर। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, जेवढे काही इम्पॉर्टंट पॉईंट आहे तेवढे आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये केलेले आहे। 3 ते 4 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे। तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।